ह्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे स्टडी ऑफ गेट्स यूजिंग आयसीज. आय सी म्हणजे काय इंटिग्रेटेड चिप्स. तर त्या आय सीमध्ये ठराविक गेट्स हे काय केले जातात इंटिग्रेट केलेले असतात. त्या चिपचा एक ठराविक नंबर असतो. जसं नॅन्ड गेट आय सीचा नंबर आहे 7400. यामध्ये 4 नॅन्ड गेट काय केलेले असतात रे इंटिग्रेट केलेले असतात. तर ह्याचा जर तुम्हाला सिरियल लक्षात ठेवायचे असेल क्रमांक, तर तुमच्या लक्षात येईल की वरचे 3 जे निगेटिव्ह गेट्स दिसत आहेत नॅन्ड नॉर नॉट, यांचा एक विशिष्ट क्रम आहे 7400, 02, 04 अशा पद्धतीने. आणि रेग्युलर आपले जे अँड आणि ऑर आहेत त्यांचा क्रम जर बघितला तर 7408 आणि 7432 हे फक्त लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ओके. 74 म्हणजे ही ॲक्च्युली 14 पिनची आय सी असते. एका बाजूला 7 पिन असतात, दुसऱ्या बाजूला 7 पिन असतात, बरोबर. आणि 4 त्यामध्ये काय असतात ते गेट हे केलेले असतात. फक्त नॉट एकमेव असा गेट आहे ज्यामध्ये 4 नॉट गेट नसतात, तर 6 नॉट गेट असतात. हे तुमच्या लक्षात येईल. ओके. आता आपण पाहूया डायग्रॅम. पहिल्यांदा अँड गेट, राईट. अँड गेटची बघा, आपल्याला माहिती आहे अँड गेटचं फिक्स काय रे. अँड गेटला एका बाजूला 7 पिन दिसत आहेत. त्या 7मध्ये 7 नंबर आहे तो ग्राउंड फिक्स आहे आणि 14 नंबर जो आहे तो प्लस VCC असतो, राईट. जेव्हा तुम्ही किटची वायर जोडता पॉवर सप्लायला, तेव्हा ऑटोमॅटिक 7ला ग्राउंड येतो आणि 14ला 5 व्होल्ट येतो. म्हणजे तुमच्याकडे 0 आणि 1 तुम्हाला त्या आय सीवर मिळून जातो, राईट. पण आता इथं इनपुट कोणते आणि आउटपुट कोणते 4 गेटचे, तर तुमच्या लक्षात ठेवावं लागेल. सगळ्या आय सीमध्ये 1, 2 जे आहेत ते इनपुट दिसत आहेत आणि 3ला आउटपुट आहे. परत 4, 5 इनपुट, 6ला आउटपुट, राईट. सेम तसंच वरती जायचं आहे. 8, 9ला इनपुट पाहिजे होतं पण तसं नाही आहे. ते 9, 10ला इनपुट आहे आणि 8ला आउटपुट आहे. म्हणजे हे सगळे गेटचे जे तोंड आपण बघितलं तर सगळे उजव्या बाजूला तोंड केलेले दिसत आहेत आय सीचे, बरोबर ना. अशा पद्धतीने हे अँड गेटचा आय सी आहे. बाकी एम, ॲपरेटस, सिम्बॉल, इक्वेशन आणि हे टेबल अँड गेटप्रमाणेच आहे, राईट. तर तुम्हाला अशा पद्धतीने काढून तुम्हाला हे करायचं आहे, बरोबर. ऑरचं पण तसंच आहे बघा. ऑरचे पण सगळे गेट कोणत्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला तोंड केलेले आहेत. सेम पिन डायग्रॅम आहे, राईट. फक्त त्याला तुम्हाला सिम्बॉल लक्षात ठेवायला लागेल. नॉटच्या बाबतीत काय रे, नॉटच्या बाबतीत टोटल 6 तुम्हाला नॉट गेट काढायचे आहेत, राईट. नॉट गेट कसे काढायचे बघा. 1, 2ला आउटपुट, 3ला इनपुट, 4ला आउटपुट, अशा पद्धतीने टोटल 6 नॉट गेट काढायचे आहेत. 7 आणि 14 तर फिक्स आहे तुमचं, राईट. ओके. आणि ह्यांचं तोंड कुठे दिसतंय तुम्हाला, सगळे उजव्या बाजूला. ओके. नेक्स्ट काय, नॅन्ड गेट. नॅन्ड गेट सेम अँड गेटसारखे, फक्त तुम्हाला बबल काढायचा आहे. नॅन्ड गेट हा सेम अँड गेटसारखा आहे, फक्त सिम्बॉलमध्ये बबल काढायचा आहे आणि तुम्हाला इथे ठराविक काय होऊन जाईल, ट्रूथ टेबलमध्ये बदल दिसतील. ओके. नंतर काय, ऑर गेट. ऑर गेटचे नॉर गेटची ही ॲक्च्युली चुकली आहे बरं का. माझ्याकडे नॉर गेटची इथे सगळंच कलेक्शन ठेवलं आहे मी माझ्याकडे बघा. सगळे गेट जर दिसते ते उजव्या बाजूला आहेत, सगळ्यांची तोंड. आणि इनपुट दिसतोय सगळ्यांचं ते 1, 2 आणि 3ला आउटपुट अशा पद्धतीने आहे, बरोबर. फक्त इथे नॉर गेट थोडा वेगळा चालतोय. नॉर गेटला जो सिम्बॉल आहे तिथे बबल आहे आणि ह्यांचे जे तोंड आहेत ते डाव्या बाजूला दिसत आहेत. बाकी 7, 14 आहे तसंच आहे. फक्त इथे आता इनपुट जे 1, 2ला होतं, राईट. आता इथे 2, 3ला इनपुट आहे आणि 1ला आउटपुट आहे. सेम 5, 6ला इनपुट, 4ला आउटपुट. वरती पण 8, 9ला इनपुट, 10ला आउटपुट. अशा पद्धतीने तुम्हाला नॉर गेटची आय सी लक्षात ठेवायची. म्हणजे सगळ्या गेट्सच्या आय सीमध्ये फक्त नॉर गेट वेगळी आहे, बाकी सगळे जवळपास सारखे आहेत. सिम्बॉल वेगळे आहेत. आणि नॉटचं म्हणाल तर 6 नॉट गेट त्यामध्ये टाकायचे आहेत. झालं, काहीच नाही यामध्ये. आता सर्किट जर म्हणाल तर ह्यामध्ये टोटल 2 प्रकारचे किट आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे जे किट आहे ते तुम्ही स्टडी केलं होतं लॉजिक गेटमध्ये. ते आता आय सीसाठी हा पार्ट आपल्याला महत्त्वाचा आहे, तो आय सीसाठी बघा. ज्यामध्ये तुम्हाला टोटल 5 आय सी दिलेले आहेत, ठीक आहे. आणि सगळेच टर्मिनल कुठे दिलेत का रे, तुम्हाला सरळ सरळ त्यांनी काय दिलं आहे, 1, 2 इनपुट कुठे, 3ला आउटपुट चेक करायचं आहे, सगळं दिलेलं आहे ह्याच आय सीवर. आउटपुट कसं चेक करणार, तर इथे LED दिसतोय बघा खाली, राईट. म्हणजे जर मला अँड गेट स्टडी करायचं असेल, अँड गेट कुठे, हा मधोमध, राईट. अँड गेटला जेव्हा वायर कनेक्ट करू तेव्हा इथे ह्या बाजूला येणार आहे तुम्हाला 1 आणि इथे ग्राउंड 7 नंबरचं 0. मग तोच 1, 0 मी काय करणार, तिथे टर्मिनल दिल्यात, 1 इनपुट आउटपुट चेक करायचं. आउटपुट चेक करण्यासाठी तुम्हाला इथे LED आहे.
अशा पद्धतीने सगळे गेट्स तुम्हाला काय करायचे आहेत, परफॉर्म करून दाखवायचे आहेत. ओके. आता हे एक दुसरं एक किट आहे तुम्हाला, ह्याच्यामध्ये वायरच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, बाहेरून सप्लाय द्यावा लागेल इथे, राईट. इथे सप्लाय दिल्यानंतर इथून तुम्हाला 0 आणि 1 मिळाला, तोच तुम्हाला हे आय सीकडे फिरवायचा आहे, राईट. आय सीला 1, 2, 3 इथे सगळंच त्यांनी दिलेलं आहे. 1, 2 आणि आउटपुट कुठे आहे, आणि आउटपुट चेक करण्यासाठी तुम्हाला किटवर जवळपास 2 LED दिसत आहेत बघा. इथे एक LED आहे, इथे एक LED आहे, राईट. तर तुम्ही फक्त जोडून परफॉर्म करून दाखवायचं आहे, म्हणजे ट्रूथ टेबल व्हेरी करून बघायचं आहे. ओके. आता मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दाखवलं बघा. आता ही जी वायर कनेक्ट केली, मला इथे काय मिळाला, 1 आणि 0 मिळाला, राईट, ह्या आय सीमध्ये, बरोबर की नाही. मी तोच इथून काय करतो आहे रे, ह्या गेटला इथे देतो आहे 1, 0, आणि जिथे 1, 0 मिळाला तिथूनच मी काय करतो आहे, अँड स्टडी केलं आहे बघा, राईट. 2 इनपुट तिथून घेतलेत. आउटपुट चेक करण्यासाठी मी हा LED वापरतो आहे. ओके. इथे ग्राउंड द्यायची गरज नाही आहे, इंटरनली ग्राउंड मिळालेला आहे. अशा पद्धतीने मी अँड गेट स्टडी केला. नंतर सेम काय करतो आहे बघा, ऑर गेटसाठी बघा कोणती आय सी आहे माझ्याकडे. वरती सप्लाय आल्यानंतर मी तिथूनच सप्लाय दिला आय सीला, आणि तिथेच आउटपुट चेक केलं. ओके. परत काय करतो आहे बघा, हा कोणता गेट आहे, नॉट गेट, राईट. नॉट गेटसाठी एक इनपुट सफिशियंट आहे मला, त्यामुळे मी काय करतो आहे, वरती पॉवर सप्लाय द्यायचे आहेत दोन्ही पी, पण त्यातलं एकच इनपुट ॲट अ टाईम घ्यायचं आहे बघा, राईट. मी पहिल्यांदा 0 घेतला, आउटपुट चेक केलं LED काय आला माझा, ऑन झाला आहे, राईट. अशा पद्धतीने नॉट गेट पण तुम्हाला स्टडी करता येईल. सगळे नाही स्टडी करायचे, त्यांनी ऑलरेडी टर्मिनल काढून दिलेत, तेवढेच फक्त तुम्हाला करायचे. सोपं आहे आय सीचं. आता नॉर गेट जरा थोडा वेगळा चालत होता की नाही, बघा त्याला ऑलरेडी इनपुट दिलेत, कुठं द्यायचे ते बघा. बाजूने मी पॉवर सप्लाय घेतला आणि तिथून 0, 1 काय करतो, आय सीला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता हे 0, 1 कुठं दिलेत बघा, बॅक साईडला दिलेत. मुलं काय करतात, 0, 1 पुढे अप्लाय करतात, पण नॉर गेटला आय सीचा मागे इनपुट द्यायचं आहे, आणि आउटपुट कुठे चेक करणार तुम्ही, पुढच्या पिनला, राईट, LEDला जोडून घ्यायची अशा पद्धतीने. ओके. हे झालं नॉर गेट.